नंदुरबार शहरात अवैध धंदे आणि अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे। नंदुरबार शहर पोलिसांनी करंजवाडा परिसरात छापा मारून तब्बल 2,59,900 रुपयांचा सुका गांजा, हातभट्टीची दारू आणि बियर जप्त केली आहे। या प्रकरणी एका संशयिताला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। 26 ऑगस्ट 2026 रोजी गांजा आणि अवैध दारूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती। माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक भुवनेश मराठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने तात्काळ सापळा रचून धाड टाकली। संशयित आरोपी ईश्वर शिवधन गुमाने वय 36 वर्ष घराची झडती घेतली असता आरोपीच्या घरातून 5 किलो सुका गांजा, 82 लिटर गावरान हातभट्टीची दारू आणि बियरच्या बाटल्या असा एकूण 2,59,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हेगारक औषधी द्रव्य अधिनियम NDPS ॲक्ट आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक भुवनेश मराठे व त्यांच्या पथकाने जगदीश पाटील, प्रशांत पाटील, नरेंद्र चौधरी, जितेंद्र तोरवणे, राजेंद्र धनगर, गणेश नाईक तसेच ललित गवडी, रुपेश पगारे, राहुल राठोड, अमित भरवाड, राजेंद्र काटके, नरेंद्र पाडवी, आनंदा मराठे, निंबाबाई वाघमोडे यांनी करंजवाडा परिसरात सापळा रचून कारवाई केली। संशयित नामे ईश्वर शिवधन गुमाने वय 36 वर्ष कायदेशीररित्या झडती घेतली असता मुद्देमाल मिळून आला।